नमस्कार. तृप्तीस कवितामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा जो माझा कवितेचा विषय आहे तो जरासा हळवा आहे, कारण आजचा माझा विषय आहे बाबा आणि मुलगी. तर जसं सगळ्यांनाच माहिती आहे की बाबाचं आणि मुलीचं हे अतिशय गोड असं नातं असतं. तर त्याबद्दलच आज माझी कविता आहे. तर तुम्ही नक्की नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट जरूर करा की तुम्हाला कशी वाटली कविता. तू मला सांभाळलंस, आता मला तुला सांभाळू दे. तू मला सांभाळलंस, आता मला तुला सांभाळू दे. नको करूस बाबा लग्न माझं, मला तुझ्याच जवळ राहू दे. नको करूस बाबा लग्न माझं, मला तुझ्याच जवळ राहू दे. लोक काय म्हणतील ह्याचा विचार तू सोडून दे. लोक काय म्हणतील ह्याचा विचार तू सोडून दे. तुझ्या कुशीत आजही मला निवांत राहू दे. लहानपणी जसं बाबा तू मला गोष्टी सांगायचा. लहानपणी जसं बाबा तू मला गोष्टी सांगायचा. आज माझ्या काही गोष्टी मला तुला सांगू दे. आजही मला तुझ्याकडे तसेच हट्ट करू दे. आजही मला तुझ्याकडे तसेच हट्ट करू दे. माझे हट्ट पुरवताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला पुन्हा एकदा पाहू दे. तुझे माझे क्षण बाबा कायम असेच मला मिळू दे. तुझे माझे क्षण बाबा कायम असेच मला मिळू दे. तुझ्या इतकं प्रेम मला तुझ्याच कडून मिळू दे. तुझ्या इतकं प्रेम बाबा मला तुझ्याच कडून मिळू दे. जगाची रीत म्हणून करतात रे मुलीची पाठवणी. जगाची रीत म्हणून करतात रे मुलीची पाठवणी. बाबासाठी राहतात ना मग लेकीच्या त्या आठवणी. बाबासाठी राहतात ना मग लेकीच्या त्या आठवणी. म्हणून म्हणते बाबा तू मला सांभाळलंस, आता मलाही तुला सांभाळू दे. तू मला सांभाळलंस, आता मलाही तुला सांभाळू दे. नको करूस बाबा लग्न माझं, मला तुझ्याच जवळ राहू दे. नको करूस बाबा लग्न माझं, मला तुझ्याच जवळ राहू दे. तर आजची माझी कविता तुम्हाला कशी वाटली? मला माहिती आहे जरासा विषय हळवा होता, पण बाबाचं आणि मुलीचं नातं हे तसंच आहे, अतिशय गोड पण हळवं. तर कविता मला खरंच प्रचंड आवडलेली आहे आणि मी आशा करते की ती तुम्हालाही आवडली असणारच. तर नेहमीप्रमाणे प्लीज खूप शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.